कोलंबोचा आणि रावणाचा काहीही संबंध नाही ही महत्वाची माहिती मला तिथे मिळाली. त्या म्युझियम मधल्या नाही त्या अडगळीने भरलेल्या कपाटात घुसून मी उगाच हिंडत होतो. म्युझियम ना ही कमालीची वृक्ष गोष्ट आहे. त्या कपाटातल्या काचेआड मांडलेल्या वस्तू काय बघायचं हेच मला समजत नाही. मुंबईतल्या म्युझियमचा उपयोग मी फक्त ट्रामचं तिकीट काढण्यासाठी केलेला आहे. शाळेत असताना एकदा फक्त म्युझियम पाहिल्याचं स्मरण. बाकी जगातली सगळी म्युझियम सारखीच हो, अत्यंत कंटाळवाणी. त्यातल्या त्यात हैदराबादचं सालारजंग म्युझियम मात्र याला अपवाद आहे. सुदैवानं तिथे अश्मयुगातले दगड, हॉट अँड रॉड लोकांचे भाले असले प्रकार नाही. औरंगजेबाचा रत्नजडित खंजीर आहे, टिपू सुलतानाचं चिलखत आहे. बाकी औरंगजेबाचं खंजीर आणि टिपू सुलतानाची चिलखत मी हिंदुस्थानात बऱ्याच ठिकाणी पाहिली आहे. म्हणजे या दोघांनी म्युझियम मध्ये ठेवण्यासाठी डझनभर खंजीर आणि चिलखत जवळ कुठल्याशा महापुरुषाची कवटी देखील अशी 2 म्युझियम्स मध्ये आहे असं म्हणतात. कोलंबोतल्या 3 तासांपैकी 1.5 तास निष्कारण या म्युझियमने खाल्ला आणि 9व्या शतकातल्या मूर्ती, झुलू लोकांचे भाले, कुठले तरी रंगीबेरंगी भयानक मुखवटे, 11व्या की 12व्या शतकातले वल्ले, कुठल्याच्या राणीचा अस्थितंती कंगवा, आणखी कुणाची तरी फणीकरंड्याची रत्नजडित पेटी, 7व्या शतकात पुरलेल्या कुण्या राजाच्या पाठीचा मडका, असा कशाचाही आकापिछा नसलेल्या वस्तू पाहत आम्ही त्या वस्तू संग्रहालयात पाय दुखवून घेतले आणि पावलं तुटायच्या घाईला आल्यावर तिकडनं बाहेर पडलो. बाहेर ऊन वाढतच होतं. टॅक्सीवाल्याने तेवढ्यात गाडी दुसरीकडे वळवली. हे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कोलंबोतल्या सार्वजनिक हॉस्पिटलचं कंपाऊंड आहे अशी कल्पना जर आधी आली असती ना तर आम्ही त्याला नक्कीच आवरलं असतं. हॉस्पिटलच्या आवारात शिरण्यापूर्वी कुठे रेसकोर्स दाखव, कुठे पंतप्रधानबाईंचा बंगला दाखव, कुठे असेंब्लीची इमारत दाखव असले उद्योग त्याने चालवले होते. त्याची चूक नव्हती हो. 3 तासात कोलंबो पाहायला निघालेल्या आमच्यासारख्यांची होती. भर 11-11:30च्या त्या उन्हात आम्ही कोलंबो पाहायला निघालो होतो. तो बिचारा तरी आम्हाला दुसरं काय दाखवणार. प्रवासात असे भलेपुरे अनुभव घेतले ना तरी माणूस सावध होतोच असं नाही. कितीही निश्चय केलेला असला तरी काही वेळा पुन्हा पुन्हा तो त्याच सापळ्यात अडकतोच. प्रेक्षणीय स्थळ हा मला वाटतं त्यातलाच एक सापळा आहे. कोलंबोला टक्के टोणके खाऊन झाल्यावर वास्तविक मुलांनी नक्की काय बघायचं यापेक्षा नक्की काय बघायचं नाही हे फक्त ठरवलं असेल. तरीही परत ते त्यात अडकलेच आणि जे पाहायचं नाही तेच परत पाहायला गेले आणि पस्तावले. सरकारी प्रवास खात्यानं मंजूर केलेली प्रेक्षणीय स्थळं कधीही पाहायची नाही असं ठरवून देखील शेवटी ती पाहिली जातातच. त्यापैकी एक अत्यंत भयान जागा म्हणजे टायगर बाग गार्डन. टायगर बाग हे तिकडलं अमृतांचल. साऱ्या मला यात सर्वात जास्त खपणारी वस्तू म्हणजे टायगर बाग. पुन्हा चिनी भावांनी हे बनवलं आणि आता ते बाग लोकांना बनवत असावं. सर्व रोगांवर हा अक्सिर इलाज आहे अशी समजूत आहे. या व्यापारामध्ये त्या बागवाल्यांनी अमाप पैसा मिळवला आणि मग साहजिकच जनतेसाठी काही सांस्कृतिक कार्य करायचं त्यांना सुचलं आणि सिंगापूर, हाँगकाँग वगैरे शहरात त्यांनी या टायगर बाग बागा केल्या. चिनी पुराणातील प्रसंगावर आधारलेले शिमिटात तयार केलेले देखावे इथे आहेत. ड्रॅगन्स, राक्षस, भूत, पिशाच, राजे, मगरी, सुसरी, बेडू, घोडे, माती आणि दगड यांचा इथे अस्ताव्यस्त ढीग आहे. शिवाय यमपुरीची दृश्य, करावं तसं भरावं या स्वरूपाचे देखावे. सर्व व्यापार उधारीत केला. हाय आता मी काय करू या छापाचे शीन, दारूचे आणि जुगाराचे दुष्परिणाम असले असंख्य विसंवादी प्रकार इथे मांडलेले आहेत. प्राचीन चिनी राजांच्या चित्रविचित्र दरबारामध्ये आधुनिक गणवेश घातलेले पोलीस सुद्धा उभे आहेत. हा सारा प्रकार पाहिल्यावर एखाद्या म्हाताऱ्या चिन्याला झुरळाच्या लोणच्याचं अपचन झाल्यावर जी स्वप्न पडतील ती शिमिटात गोठवून ठेवल्यासारखं मला वाटलं. डोकं दुखायला लागलं आणि त्या शेरछाप बामवाल्याचा हेतू सफल झाला याची खात्री पडली. टायगर बाम गार्डन सारखे गार्डन असो किंवा एखादं म्युझियम, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना असल्या गोष्टींमध्ये कुठे रस असतो.
त्यापेक्षा एखाद्या ठिकाणी जाऊन आलेल्या माणसाकडून ऐकलेलं नाहीतर कुठेतरी वाचलेलं ठिकाण पाहण्याची आपल्याला उत्सुकता असते. पण ते बघताना आपण काय बघायचं हे पु ल खास त्यांच्या शैलीत आपल्याला सांगतात. पुस्तकं म्हणजे पुलंचा जीव की प्राण आणि एखाद्या शहरात अत्यंत सुसज्ज असं वाचनालय असेल तर ते बघणं याला त्यांचं अर्थातच प्राधान्य आणि अशीच सुंदर संधी त्यांना मिळाली. सॅन फ्रान्सिस्को शहराला 2 जगप्रसिद्ध विद्यापीठांनी आणखीनच श्रीमंत केलं, बर्कले आणि स्टॅनफोर्ड. बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागातली लायब्ररी मी पाहतो. जगातल्या असंख्य भाषांमधली जुनी वर्तमानपत्र इथल्या संग्रहामध्ये आहेत. ग्रंथपालिका बाईनं मी विचारलं, जुने केसरीचे अंक आहेत का? बाईनी लगेच कॅटलॉग काढला आणि म्हणाली, हो आहेत ना. तुम्हाला पाहायचं आहे का एखादा जुना अंक? अनेक वर्षांपूर्वी केसरी फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी निघायचा. माझा जन्म शनिवारचा. मी माझ्या जन्मदिनाच्या आदल्या दिवशीचा केसरीचा अंक पाहायला मागितला. 1919 साला. अपेक्षा अशी की बाई म्हणणार संध्याकाळपर्यंत काढून ठेवते. 2-3 मिनिटातच बाई आल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला हव्या असलेल्या अंकाची मायक्रोफिल्म लावून ठेवली. थंड. खुद्द बळवंतरावांना गायकवाड वाड्यात एका आठवड्यापूर्वीचा देखील केसरीचा अंक इतक्या झटक्यात मिळाला नसता. आणि इथे 40-42 वर्षांपूर्वीचा देखील केसरी 2 मिनिटात हजर. अखंड केसरी मायक्रोफिल्मच्या करंगळी एवढ्या नळीवर गुंडाळलेला होता. प्रोजेक्टरवर चढवलेली ती नळी मी वाचायला सुरुवात केली. जरा मोठ्यानं वाचाल का? मग काय, त्या बर्कले विद्यापीठातल्या ग्रंथालयात मी तो लोकमान्य किंवा खाडीलकर नाहीतर केळकर यांच्यापैकी कुणीतरी इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेला मराठी अग्रलेख दणदणीत आवाजात वाचायला सुरुवात केली. प्रवास म्हणा, नाटक म्हणा, संगीत म्हणा, कोणत्याही कलेचा आस्वाद म्हणा, कोणतीही गोष्ट आपली आपली फक्त आपण किंवा वैयक्तिकरित्या करणं हे मुलांना कधी जमलंच नाही. समानशीलांचा मुलगा जमवून तो आनंद अकंठ अनुभवायचा याकडेच त्यांचा कायम करतो. आता कुठल्याही मोठ्या प्रवासात कुठल्या तरी वाहनाने काही काळ तरी एकट्याने प्रवास हा करावा लागणारच. पण त्यातही मुलांना सतत माणसाचा अभ्यास. इतर कोणत्याही सुखसोयी पायाशी दोरड घेत असतील आणि जर माणसं जवळ नसतील तर मुलांच्या दृष्टीने ते सारं मिथ्याच. सिंगापूरला पोहोचायला एकूण 6 दिवस लागतात. पण एक दिवस अंगावर येऊ लागतो. बोट वातानुकूलित असो, तिथलं मद्यालय असंख्य परीच्या मद्यांनी भरलेलं असो, नृत्य संगीत काय वाटेल ते असो, पण समानशिलांचा घोळका नसेल तर सारं बेचव होऊन जातं. तासनतास अनिमिष नेत्रांनी वरच्या आकाशाकडे किंवा सभोवतालच्या पाण्याकडे नजर खिळवून बघण्याच्या कलावंताची माझी भूमिका नाही. जवळच्यांच्या किंवा दूरच्यांच्या सुखदुःखाच्या कहाण्यांची सोबत छोट्या मोठ्या ईर्ष्या, राग, लोभ, द्वेष, प्रेम, मान अपमान यांच्या कथा रंगल्या तरच पुढल्या पेयाला किंवा खाद्याला चव येते. साध्या हुरड्याची पार्टी रंगते ती हुरड्यामुळे नव्हे, चांदण्या रात्रीतल्या घोळक्यामुळे. एकट्याने चांदण्या रात्री शेतातला हुरडा खाऊन पहा बरं. मी बोटीवर अशीच माणसं शोधत होतो. मुलं माणसांचे आणि संवादाचेही भुकेले होते हे त्यांच्या लेखनातून नेहमीच जाणवतं. प्रवासाला म्हणून गेल्यावरही मुलांची इच्छा वेगळीच असते. कोणतीही गोष्ट अट्टहासाने पाहण्याचा त्यांचा प्रयास नसतो. ठरवलेल्या गोष्टी जरी पाहायच्या असल्या तरी त्यात सरप्राईज एलिमेंट जरूर असावा असं त्यांना सतत वाटत राहतं. जे बघायचं, जे अनुभवायचं त्यातलं वेगळेपण अलगदपणे अचानकपणे समोर यावं अशी त्यांची मनोमन इच्छा असते. किंबहुना जे पाहणार आहोत ते असलेल्या माहितीपेक्षा जास्त उत्कट किंवा जास्त सुखद असावं असंही त्यांना वाटत असतं. कोणत्याही नवीन शहरात गेल्यानंतर काय पाहायचं हा माझ्या पुढे प्रश्न असतो. उद्या एखाद्या परदेशी पाहुण्याला मुंबई दाखवायचा प्रसंग आला ना तर माझी पंचायत राणीचा बाग, अपोलो बंदर, मलबारी आणि आरे दुग्ध केंद्र यात काय दाखवायचं आणि कसं. सृष्टी सौंदर्य हे काय दाखवा थोडंच येतं. विशेषतः निसर्गाची शोभा तर अचानक धनलाभासारखी सापडली पाहिजे. सूर्योदय पाहण्यासाठी म्हणून मुद्दाम पहाटे उठण्यासारखा दुसरा
अरसिकपणा नाही. रात्रभर मैफल जागवून घरी जाताना वाटेत अवचित पहाट भेटली पाहिजे. गच्चीवर सहज गप्पा गोष्टी रंगाव्या आणि चुकून ती पौर्णिमेची रात्र निघावी, यात मजा आहे. एरवी तो कोजागिरी पौर्णिमेचा केवळ आटीव आणि आखीव वृद्धपानाचा कार्यक्रम होतो. त्यामुळे ठरवून काही पाहणं या प्रकरणाशी माझं जमतच नाही. मला सिंगापुरात काहीही पाहण्याची घाई नाहीये हे मी जाहीर करून टाकलं आणि माझ्या मित्रमंडळींना हायसं वाटलं. खेड्यामधले घर कौलारू ही गदिमांची कल्पना कितीही रम्य असली तरी आपल्या देशात ती तितक्या रम्यपणे साकार झालेली आढळत नाही. हा सरसकट आरोप नाही, पण बऱ्यापैकी वस्तुस्थिती आहे हे सगळ्यांना मान्य व्हावं. परदेशात विशेषतः युरोपात मात्र ही संकल्पना सत्यात उतरलेली पाहायला मिळते. हे इथे बसलेल्या बहुतेकांनी अनुभवलंच असेल. आधुनिकतेचा स्पर्श झालेली पण त्यातल्या कुरूपतेचा लवलेशही नसलेली टुमदार घरं, खेळीमेळीचं वातावरण, आपापल्या कामात गर्क असलेली माणसं, एकंदरीतच भाबडं जीवन याची ओढ आपल्यातल्या प्रत्येकाला असते. पुलंही याला अपवाद नाही आणि त्यांना हे सगळं पाहायला मिळालं ते इंग्लंडात. लंडन मधल्या 2-3 दिवसांच्या वास्तव्यानंतर आमचा पहिला मुक्काम होता स्कॉटलंड मधल्या पिटलॉक्री नावाच्या एका छोट्याशा खेड्यात. तिथे एक खास ग्रामीण वातावरणात नाट्य महोत्सव होता. आम्ही पिटलॉक्रीला जायला लंडन मधल्या ह्युस्टन स्टेशनवर गेलो. मुंबईच्या बोरीबंदर, मुंबई सेंट्रल यांच्यासारखी एका लंडन शहरात अनेक मोठी स्टेशन आहेत. स्कॉटलंडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या ह्युस्टनवरून जातात, पण स्टेशनांची कळा मात्र आपल्या बोरीबंदर सारखीच. फरक एवढाच की गर्दी अजिबात नाही. ह्या प्रवासात मला इंग्लिश खेड्यापाड्यांचं आणि रानातुरणांचं जे दर्शन झालं ते मी कधीही विसरू शकणार नाही. इटलीसारख्या निसर्गरम्य देशात राहून देखील ब्राउनिंगला आहा ह्यावेळी इंग्लंडात असायला हवं होतं. इथे वसंत आला असेल आता, अशा ओळी स्फुरल्या यात नवल नाही. इंग्लंडची सारी शोभा या ग्रामीण इंग्लंडमध्ये. छोटी छोटी वनं, उपवनं, ओहोळ आणि ओढ्या एवढ्या चिमुकल्या नद्या, लहानग्या टेकड्या, त्यातून डोकावणारी ती टुमदार इंग्लिश खेडी, आकाशात घुसणारे प्रार्थना मंदिरांचे कळस, उतरणीवर चरणारे गायींचे किंवा मेंढरांचे कळप, तारांच्या कुंपणावर बसून धावत्या गाडीला हात दाखवणारी इंग्लिश मुलं मुली, एखाद्या नदीकाठी पाण्यात गळ टाकून बसलेला म्हातारा, मधून मधून दृष्टी पुढून सरकणारं एखादं हिरवगार क्रीडांगण, त्यात रंगात आलेला गावठी क्रिकेटचा सामना, टेकडीवर नागमोडी धावत पळणारं रस्त्याचं मोहक वळण, रंगीबेरंगी लोकरी कार्डिगन्स घातलेल्या सफरचंदी गालांच्या सोनेरी केसांच्या तरुणींचा सायकलवरून पिकनिकला निघालेला आणि रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगशी अडकलेला घोळका, आघाडीची टुमदार स्टेशन, एवढ्याशा घरातून डोकावून कडेवरच्या गुबगुबीत गुंड्याला आगगाडी दाखवणारी एखादी गृहिणी, खेड्यातल्या चर्चच्या दाराशी थबकलेल्या 5-7 इंग्लिश रमाकाकू ठमाकाकूंचा काळ्या सगळ्यातला थवा, ओक वृक्षाखाली तोंडावर हात ओढून स्वस्थ झोपलेला एखादा म्हातारा, टिंबाड घोड्यांची जोडी नांगराला जोडून शेतात राबणारा शेतकरी, ठिकठिकाणी दिसणारी विटनेशेलची जाहिरात, गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांमधून पळणारी लाल भडक बस, ह्यातलं एक एक दृश्य म्हणजे कवी आणि चित्रकाराला आव्हान आहे. रसिका हो, इथे मला चित्रकार शिद फडणीस यांच्याविषयी 2 शब्द बोलल्याशिवाय राहावत नाही. असा एक समज प्रचलित आहे की पु ल परदेश प्रवासाला गेले होते व त्यांनी लिहिलेल्या वर्णनवर हुकूम शिद फडणीसांनी ही सगळी चित्र काढली. माझी माहिती अशी आहे की शिद फडणीस स्वतः प्रवासाला गेले होते व त्यांनी प्रत्यक्ष जी दृश्य पाहिली ती चितारली व पुलंनी त्यावर आपलं लिखाण केलं. यातला गमतीचा भाग वगळला तर 2 गोष्टी खऱ्या आहेत. म्हणजे प्रवास पुलंनी केला आणि त्यांच्या लिखाणावर शिद फडणीसांनी चित्र बेतली. प्रत्यक्षावनी प्रतिमा सुंदर याप्रमाणे पुलंच्या नजरेला जे दिसलं अथवा लेखणीतून जे उतरलं त्याला अक्षरशः प्राण ओतून सजीव साकार करण्याचं काम शिद फडणीसांनी केलं आहे. पुलंचं लेखन आणि यातली शिदंची चित्र हे इतकं एकजीव झालेलं आहे की या चित्रांशिवाय आपण पुलंच्या पुस्तकांचा विचारच करू शकत नाही. शिद फडणीसांचा उल्लेख झालाय म्हणून आणखी एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे अशी की पुलंच्या दुसऱ्या काही पुस्तकांमध्ये वसंत सरवटे यांनीही काही चित्र काढली. ती चित्रही तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमात पाहालच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 2 स्टँडीज इथे दिसत आहेत आणि इथेही अधूनमधून जे पुलंचं चित्र दिसत आहे
ते ज्यांनी काढलं ते प्रभाकर भाटलेकर, विख्यात अर्कचित्रकार आज आलेले आहेत. यांचा आणि मुलांच्या पुस्तकांचे मूळ प्रकाशन या सगळ्यांचाही आम्ही इथे ऋणनिर्देश आवर्जून करतो. मुलं खेड्यापाड्यात रमले हे स्वाभाविकच, पण त्यांना भव्य दिव्यतेचीही तितकीच आवड होती. अशा गोष्टी त्यांना नक्कीच भावत होत्या. पॅरिसला, उच्चाराने पारीला, त्या पारीला जाऊन तिथला जगप्रसिद्ध ऐफेल टॉवर बघणं हे ओघाने होणारच होतं. पण जे न देखे रवी ते देखे कवी या उक्तीप्रमाणे जे न देखती सकल ते देखती फक्त फुल आणि फुलच. तुम्ही आम्ही ऐफेल टॉवर बघतो, फोटो काढतो, त्याच्या भव्यतेने अचंबित होतो, पण फुलना तो कसा दिसला ते त्यांच्याच नजरेतनं पाहूया. पॅरिसला गेलेल्या माणसाला आयफेल टॉवर पाहायला मुद्दाम जावं लागत नाही. पुण्यातल्या पर्वतीसारखा तो सारखा दिसतच असतो, पण जवळ गेल्यावर मात्र आपली टोपी पडते हे खरं. हा प्रकारच अजब आहे. विजेरी पाळण्यातून वर जाताना त्याच्या पोलादी सांगण्याची कल्पना येते आणि वर गेल्यावर सभोवतालचं पारी पाहून दृष्टीचं साफल्य होतं. बाकी अशा भव्य वास्तुशिल्पाचा शिल्पकाराच्या मनोभूमीवर जो पहिला साक्षात्कार होतो त्या क्षणाचा मला हेवा वाटतो. दक्षिणेतल्या विशाल उत्तुंग देवालयांच्या निर्मितीचा पहिला साक्षात्कार, वेरूळच्या काळ्या कभिन्न पत्थरात चमकून गेलेलं शिल्प, भव्य जुम्मा मशीद, ताजमहाल या साऱ्यांचं त्या त्या श्रेष्ठ कलाकाराच्या मनपटलावर उमटलेलं पहिलं दिव्य चित्र हे खरं महत्वाचं. हा ऐफेल टॉवर तर गणिताच्या आकडेमोडीतून उभा राहिला. मी प्रथम टॉवर पाहिला तो सरत्या संधी प्रकाशात. दिवसा त्याचं शरीर नजरेत भरतं, पण मन उघडं होत नाही. ऐफेल टॉवरचे ते त्या धुसर अशा संध्यासमयीचे दर्शन अंतःकरणाला स्पर्श करून जातं. असल्या वास्तूंची हिस्टरी दिवसा समजून घ्यावी आणि मिस्टरी सूर्यास्तानंतर ओळखावी. युद्धातल्या विजेत्यांनी अनेक स्तंभ उभे केले, पण ऐफेल टॉवर हा गणिताने उभवलेला स्तंभ आहे. बहुधा उंच असे स्तंभ आकाशात खुपसतात. ऐफेल टॉवर गगनाशी हात मिळवणी करतो, त्याचा टोक आकाशाला टोचत नाही. त्या संध्याकाळी टॉवर खालच्या बागेत बसून निवांतपणे त्या उत्तुंग आकाराशी एकाग्र होऊन ध्यानस्थ बसलेले फ्रेंच लोक मी पाहिले आणि पुन्हा एकदा या फ्रेंच जीवनाच्या घोड्यानं मला उचकळ्यात टाकले. प्रवासात प्रेक्षणीय ठिकाणं, तिथली वैशिष्ट्य, निसर्ग यांच्यासारख्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी फुलं टिकतातच, पण त्याचबरोबर शोकसभेसारख्या गंभीर घटनेला सुद्धा तितक्याच गांभीर्याने फुलं आपल्या डोळ्यापुढे उभं करतात. शांतिनिकेतनात आज एक मोठा सुंदर समारंभ पाहिला. रवींद्रनाथ ठाकूरांची सून प्रतिमा देवी यांचं पहिलं वर्षश्राद्ध. रवींद्रनाथांनी त्यांचे चिरंजीव रवींद्रनाथ यांच्याशी प्रतिमा या बालविधवेचा पुनर्विवाह केला. विशाल विश्वसंसार असूनही कौटुंबिक जीवनात एकटे असलेल्या रवींद्रनाथ त्यांच्या या एकुलत्या एका सुनेचा जवळजवळ 60 वर्ष आधार होता. 69 साली 9 जानेवारीला प्रतिमा देवींचं निधन झालं. मागे पुत्रसंतान नव्हतं, परंतु वर्षश्राद्धाचा इतका गंभीर आणि असुंदराचा कसलाही स्पर्श नसलेला विधी पुत्रवंतांच्या सुद्धा नशिबात नसेल. गुरुदेवांनी जीवनातल्या विविध प्रसंगांना अनुरूप अशी शेकडो गीतं लिहिलेली आहेत. त्या दिवंगतांचं पुण्यस्मरण करण्यासाठी रचलेली गंभीर आवाजात गंभीर सुरात गायची गीतही आहेत. ह्या श्राद्धविधीचा प्रारंभ त्या सुरेल गीतांनी झाला. सर्व मंडळी शुभ्र वस्त्र परिधान करून आलेली होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. सुंदर पुष्परचना केलेली होती. कुणीतरी प्रतिमा देवींच्या कर्तृत्वाविषयीच्या लेखातल्या उतार्याचं वाचन केलं. पुन्हा एकदा गंभीर सुरातल्या गीतांचं गायन झालं. त्यानंतर मृत्यूच्या सुंदरतेवर लहानसं प्रवचन झालं. प्रार्थना झाली आणि बरोबर 1 तासात हा श्रद्धांजलीचा समारंभ संपला. त्यावेळी दिवे लागण झालेली होती. आश्रमातल्या मुलांची
आई होऊन राहिलेल्या अपत्यहीन प्रतिमादींच्या आठवणी एकमेकांना सांगत माणसं तिथेच रेंगाळत होती. असे उत्कट प्रसंगही पुलंच्या लेखणीतून ताकदीने उतरतात, कारण पुलं जिथे जातात तिथल्या माणसांशी कनेक्ट होतात. आपणही अगदी परदेशातच नव्हे तर इतर कुठल्याही ठिकाणी गेलो तरी तिथल्या माणसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोच. मग तिथली भाषा आपल्याला येत असो किंवा नसो, कधी कधी तर तिथल्या भाषेच्या पलीकडे जाऊन आपण बोलायचा प्रयत्न करतो. अशा वेळी जे घडतं ते पुलंना ज्या प्रकारे दिसतं ते वाचल्यावर आपल्याला वाटतं की अरे हे तर आपणही पाहिलंय, आपणही अनुभवलंय. फरक एवढाच असतो की पुलंनी लिहिलेलं वाचल्यावरच आपल्याला ते जाणवतं किंवा आपल्याला ते लक्षात येतं. दुरून हॅमलेटच्या बापाच्या भूतासारखं काहीतरी सरकत माझ्याकडे येत आहे असा मला भास झाला. मी त्रस्त संबंधा, शांत रहा वगैरे वाक्य आठवेपर्यंत ती आकृती समोर येऊन ठेवली. 6 फूट उंच आणि डोक्यावरच्या शिरस्त्राणामुळे आणि लांब डगल्यामुळे अधिकच उंच वाटणारी ती आकृती लंडनच्या सुप्रसिद्ध पोलिसाची होती. लंडनचा पोलीस हा साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय आहे. बॉबी हा आबालवृद्धांचा मित्र आहे. तो कधी रागवत नाही, चिडत नाही, चिरीमिरी मागत नाही, सदैव मदतीला तयार. फक्त त्याला हसता येत नसावं. त्या रम्य पहाटे मी त्या पोलिसाला पाहिल्यावर मला स्थितप्रज्ञ दर्शन झाल्याचा आनंद झाला. लंडनमधला बॉबी हा अलौकिक पुरुष आहे. आपल्याकडे अपघात, चोरी, मारामारी अशा प्रसंगाला पोलीस कधीही स्वतःच्या उपस्थितीने अधिक शोभा आणत नाही. आणि माणसाचा मुडदा पडला की 2 तासांनी बाजूच्या जिवंत गर्दीला दंडुके हाणत